हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष पोस्ट. आज आपण वसईच्या पापडी मार्केटला आलेलो आहोत आणि हे वसईचं पापडी मार्केट आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. ताई, हे कसला बाजार आहे? ताई, हा कसला बाजार आहे? रावस. आणि ते रावसच आहे का? ही कशी आहे? हा पिसारा काढलायस ना? 300 रुपये. 2,500ला. हे 2,500ला. अच्छा, हे बघा, हे तुम्ही बघू शकाल. हे मोठा रावस असतो, त्याचा पिसारा काढलेला आहे. 200 रुपयाला, 250 रुपयाला बोलतायत, पण कितीला देणार? 2,500ला द्यायला तयार आहेत असे 2 पीस. आणि तुकडी कशी देणार? मग तो केवढ्याचा? हा, 1500. आणि ही सुरमई कशी आहे? 1200ला. ह्या 2 सुरमई आहेत, तुम्ही बघू शकता. 1200ला एक आहे, 1200ला 2 देतात, म्हणजे 600ला एक आहे. पण कमी कराल ना? मावशी, तुम्ही कुठून आलात? नायगाववरून. मावशी इथे मार्केटला येतात मासे विकायला, तुम्ही बघून ठेवा. नाव सांगा तुमचं? मंदा या मावशी आहेत. नायगाववरून या वसई मार्केटच्या पापडी मार्केटला इथे मासे विकायला येतात. तुम्ही नक्की या आणि मासे खरेदी करा. मी ताई, कसा आहे हा पिसारा? 300 रुपये. 300. कसला आहे? गोळीचा आहे? गोळीचा बाजार आहे. तुम्ही बघत असाल, हा 300 रुपयाला एक तुकडा आहे. हे बघा. आणि हा कसा आहे ताई? हा 1000 रुपये. अच्छा, हा जाड आहे तर जरा 1000 रुपये. आणि वाईची तुकडी कशी ग? वाईची 1000 रुपये. वाव म्हणजे वाम म्हणजे असते ती जाड्यातली पिवळी वाम आहे. 1000 रुपयाला एक तुकडा आहे. ताईंकडे चांगले जाडा बाजार आहे. पापलेट आहेत, मोठा रावस आहे आणि मोठा हलवा पण आहे, तुम्ही बघू शकताय. आणि ही रावसाची तुकडी कशी आहे? तुम्ही बघत असाल, ही जी तुकडी तुम्हाला दाखवते तेवढी जाड आहे. बघा, तुम्हाला दाखवते रुंदीला पण केवढी. 1200 रुपयाला एक पीस येते. कसला ग? घोळीचा बाजार आहे. कसा तो हा तुकडा कसा? 600. हा बघा, पिसारा आहे, घोळीचा आहे, तुम्ही बघू शकताय. त्याच्यावरच्या स्किन वरून तुम्हाला कळत असेल. 600 रुपयाला हा तुकडा आहे. या मार्केटला सगळा जाडा बाजार जास्त करून मिळतो. हे घे ताई, 500ला. हे 2 कसे? हा, असे 2 जर तुम्ही घेतले तर 1000ला आहे. आणि बगड कसं आहे घोळीचं? 800. 400. तुम्ही बघत असाल, मी हा एक पिसारा घेतलेला आहे घोळीचा. 400 रुपयाला तिने मला दिलेला एक पिसारा. हो, छोट्या छोट्या तुकड्या कर जरा. तुम्हाला माहिती आहे ना, हा गोळीचा बाजार शक्यतो मिळत नाही, फार दुर्मिळ होत चाललेली ही प्रजाती आहे. आपण आता हा बाजार घेतलेला आहे. 400 रुपयाला तिने मला दिलेला आहे. 500 रुपये म्हणत होती, 400ला दिले. पापडीचं हे मार्केट फक्त शुक्रवारी भरतं आणि हे अतिशय पॉप्युलर असं हे मार्केट आहे. तुकडी कशी? 500 रुपये. आणि ही गाडी काढली येते ही 1500. 1200.
खजुरी, हा माहितीये मला. हे तुम्ही बघत हो, जाड असतं ना हे आपल्या ह्याला काय दुसरा काय नाव आहे ते खजुरी आहे, चित्ताडा. चित्ताडा हे कसं आहे? ही कशी आहे? हा 2000 आणि ही अच्छा. तुम्ही बघत असे ही जिताड्याची मच्छी आहे. एवढ्याला 1200ला ही तुकडी ह्या बोलतात. तुम्ही बघत असाल खजुरी म्हणजेच हे जिताड आहे. जिताडा मोठ्यातला जिताड आहे. अरे हे कसे बोले 1200? बघते काय घोळीचं घेतलंय मी एकीकडनं. माहितीये मला ताई, हे मुशीच आहे. ताई कापतात ना ते मुशीची मच्छी आहे. तुम्ही बघू शकाल त्याची स्किन काढतायत. त्या ते स्किन काढावी लागते ना, कारण ते बेबी शार्क म्हणतात. पण हे बेबी शार्क मध्ये थोडस जरा मोठं आहे आणि साईज मोठी आहे. त्याची स्किन त्या काढता येतात. तुम्ही बघत असाल या मार्केटला सगळ्यात जाडा बाजार आहे. मोठे मोठे रावस म्हणजे दाढा, मोठे मोठे हलवे, परत तांबोसा आहे, परत इथे जिताडा आहे. हा बघा, हा जिताडा तुम्हाला दिसतोय, हा पण आहे. बऱ्यापैकी जाडा बाजार इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ताई कोलबीचा वाटा कसा ग? ए ताई 2000ची तुम्ही बघत असायची. अच्छा, हा वाटा जो त्यांनी लावलेला आहे तो 2000 रुपयाला हा वाटा आहे. ही चांगली जाडी कोलंबी आहे बघा, चांगली जाडी कोलंबी. आणि घोळीचं कसं ग? अच्छा, घोळीचं 200 रुपयाला एक पीस आहे. त्या हातात आहे त्यांच्या, तो 200 रुपयाला. पहिल्यांदा बघते मी. हे पापलेटची अंडी आहेत ताईंकडे. तुम्ही बघा, हा कसा वाटा ताई? 300 रुपयाला आहे पापलेटची अंडी. पापलेट कशी आहे? नाही वाटा लावलाय ना, 3चा वाटा आहे का? कसे 3 कसे? 1000 800 1500. पापलेट तुम्ही बघत असाल मोठी आहे, 800 रुपयाला म्हणतात. मग कसे देणार? 1500ला 2 वाटे म्हणजे 6. 1500ला 6 आहे. आणि कोलबी कशी? 300. ही करली कशी? 1200. खूप मोठी करली आहे, जवळजवळ 1.5 फुटाची, चांगली मोठी आहे बघा. अरे पापलेट कशी ताई? पापलेट कशी ताई? 3500ला 6. हे बघा, ही मोठी पापलेट आहे, एकदम मोठी आहे. 3500. साईज प्रमाणे तुम्हाला पापलेट मिळू शकतात, मोठी छोटी. पण इथे मोठा बाजार म्हणजे जाडा बाजार ज्याला म्हणतात तो इथे या मार्केटला आहे. 2000. हे बघा कोलंबी किती फ्रेश आहे. कुठून आली ताई तू? पाचू बंदर. ही 2000ची. हे तुम्ही बघत असाल कोलंबी एकदम फ्रेश आहे, एकदम तेजस्वी आहे. हे पूर्ण वाटा 2000ला. 100 रुपये. किती आहेत ते? 200 रुपये वाटा बोलतात ताई. किती आहे? 4 6 आहेत. 3 4 5 6. हा 200ला. 250 तुम्ही ते वाटा. वसई पापडी फिश मार्केटला येण्यासाठी तुम्हाला वेस्टर्न रेल्वेच्या वसई स्टेशनला उतरायचे आणि वेस्टला येऊन 30 रुपये शेअर ऑटो तुम्हाला मिळते. ते तुम्हाला मार्केटपर्यंत सोडते. ते पापडी मार्केट बोलायचं, तिथे तुम्हाला अगदी सोडतात. आणि इथे जवळजवळ 150 तरी कोळणी इथे मासे विक्री करण्यासाठी येतात. नायगाव, वसई इथल्या संध्याकाळचं जे मार्केट असतं होलसेलचं, तिकडच्या सगळे मासे घेऊन इथे त्या विक्री करायला येत असतात. तुम्ही सुद्धा या मार्केटला या आणि भरपूर खरेदी करा. 150 रुपये वाटा बोलते ताई. एक वाटा किती लावलेत त्याच्यात? काय ग?
काय ग, एकच लावलंय मोठा आणि बाकी तर सगळेच बारके. चांगल्यात ना कसे ते करली ताई बोलतात 1000ला, पण खूप मोठी आहे, रुंद आहे एकदम. हा 800ला त्या द्यायला तयार आहेत. तेव्हा केवढी जाड आहे. पैसा नाही द्यायचा. बघत असाल ही जी 800ची मला करली बोलल्या होत्या, 400ला त्यांनी मला दिलेली आहे मोठीच्या मोठी. तुम्ही बघत असाल तिने अशी करली जी असते ती तिरकी कापावी लागते. तशीच तिने कापले, कारण त्याच्या काट्याचा शेप पण आतल्या साईडने असा तिरका असतो, त्यामुळे ती तिरकीच कापावी लागते. मावशीने आता तिरकी कापलेली आहे आणि त्याचं फ्राय जे असतं ते अतिशय टेस्टी लागतं. माझ्या मुलीला खूप जास्त करून या करलीचं फ्राय खूप आवडतं, म्हणून तिच्यासाठी मी खास घेतली आहे. तुम्ही बघत असाल मावशीकडे, या ज्या मावशी बसल्या ताई, त्यांच्याकडे छोटे छोटे पापलेट आहेत आणि छोटी छोटी कोलंबी. हे कोलंबीचं वाटतं कसं ग? 200 रुपये वाटतं. आणि बांगडे? 150ला वाटतं. अच्छा, बांगडे 150 रुपयाला 5 आहेत. 6 करून द्या. अच्छा, 6 करून. कसे ताई पापलेट? 25ला वाटा आहे. हे कापतायत ते ताई आहेत, छोटी आहेत जरा. ते कशी आहेत का? छोटी आहेत ते. तो कसा वाटा? 600ला 4 आहेत. 6 आहेत का? म्हणजे 100 रुपयाला एक. तुम्हाला हवं तसं कटिंग करून त्या देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासे भरपूर आहेत आणि कोळणी सुद्धा भरपूर इथे मासे विक्री करायला येत असतात, तुम्ही बघत असाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं बार्गेनिंग स्किल वापरायचं आणि तुम्ही मासे खरेदी करायचे. तुम्हाला ते सांगत असतात 800, 1000, पण तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही बार्गेनिंग करायचे आणि तुम्ही मासे खरेदी करू शकता. पापलेट ताई 1500. तुम्ही करायचे काय देते? 1500ला 5 आहेत. तुम्ही बोला माझं. आणि ही गाडी सुरमई कशी आहे? 1500, 700 बोलले 600ला. ही 600, 700 बोलतात, 600ला द्यायला तयार आहे. आणि ही मोठी आहे ती 1500ला आहे सुरमई. अच्छा, ही 1200ला ताई द्यायला तयार आहे. आणि पापलेटांचा वाटा बघा, मोठी मोठी पापलेट 1500, पण ताई कमी करतील. तुम्ही या आणि बार्गेनिंग करू शकता आणि तुम्हाला मासे मिळू शकतात. तिथे भरपूर मासे आहेत आणि भरपूर कोळणी पण आहेत. आपल्याला भाव केला ते. बघा ताई काय म्हणतायत की भाव केला तर तुम्हाला मासे मिळू शकतात ना. हो, भाव केला तर आपल्याला भाव कुठेतरी करावाच लागते. मार्केटला यायचं, तुम्हाला योग्य वाटेल तिथे मासे घ्यायचे, कमी नमी करायचं आणि मासे घेऊन घरी जाऊन मस्त खायचे. दारावर काय इकडे 100 जातीची वाणी आहे. खरंय. तुला पाहिजे तुम्हाला वसई पापडी मार्केटमध्ये सुकी मच्छी सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. तसंच मटण, चिकन, अंडी हे सुद्धा मार्केट आहे. तसंच भाज्या सगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथे मिळते. मिरच्या, कोथिंबीर, कांदे, बटाटे, फ्लॉवर, मटार, टोमॅटो सगळं मार्केट इथे, म्हणजे एका जागी तुम्ही आलात तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. मासे नको असतील तर तुम्हाला मटण आहे, चिकन आहे किंवा भाजी आहे, अंडी आहे, सगळं तुम्हाला इथे मिळू शकतं. असं छान मोठं मार्केट आहे. आणि बार्गेनिंग स्किल तुमचं वापरा तुम्ही, आणि तुम्ही इथे भाज्या, मटण, मासे, म्हणजे मटणाच नाही पण भाज्या आणि मासे तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही बघत असाल इथे 15-16 सुक्या मच्छीवाल्या सुद्धा मिळतात. त्यांच्याकडे बोंबील, वाकट्या, करंदी, जवळा, सोडे, सुकं खारं
परत सुके सुरमई हे सगळं यांच्याकडे आहे. इथे पण बघा, तुम्ही बघत असाल भरपूर इथे सुक्या मच्छीवाल्या बसलेल्या आहेत. 20-25 कोळणी तरी बसतात इथे सुके मच्छी घेऊन. मुळात हे मार्केटच चिक्कार मोठं आहे, या टोकापासून त्या टोकापर्यंत. आजचा वसई वेस्ट पापडी फिश मार्केट, हे मार्केट तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.